नाणेफेकी जिंकली अंतरली संघाला आणि तो क्षेत्ररक्षण स्वीकार आहे आणि फलंदाज सलामी केलाय तो मात्र मानेरे संघाला या अनुषंगाने सलामी जोडी मैदानावरती जाताना बसवण मानेरे संघाची स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला भेटते महेश तर नॉस्ट्रेलियाला लहू अशी जोडी मैदानावरती आणि वैयक्तिक पहिलं युवांचं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्क वर येते गोलंदाज गणेश या गोलंदाजाचा वापर करण्यात येते मात्र गणेश कैसे गोलंदाजी करेल या युवांच्या षटकामध्ये पाहण्यात येतो प्रश्न पहिला चेंडू हा चेंडू यावेळेस अप्रतिम फटका यावेळेस कव्हरच्या वरनं खेळून काढलाय आउटफील्ड फुल फास्ट आहे क्षेत्र चेंडूचा पाठला करतात पाहता पाहता पहिल्या चेंडूवरती संघर्षमय चौकार फलंदाज महेशच्या बॅटबंदा धन्यवाद मास्टर पहिल्या चेंडूवरती अप्रतिम सुरुवात दाखवत आहे फलंदाज भावशीला पण महेश पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकताय मात्र अप्रतिम सुरुवात वैयक्तिक खातं खुलं केलं महेशनं 4 धाबेनं त्यालेच रायबा हजारे यांच्या माध्यमातून डबल विकेट हॅट्रिक ठोकली गोलंदाजांना डबल 1000 रुपयाचं पार्टी असणार आहे हा चेंडू वन बाउन्स इन द बॅन्स पुन्हा एकदा चौकार धन्यवाद मास्टर बॅक टू बॅक 2 चौकार महेशच्या बॅट मध्ये येतात ज्या प्रकारे विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये कृष्णाने ज्या प्रकारे सुरुवात दाखवली होती त्या प्रकारे सुरुवात दाखवता वेळेस महेश आणि बॅक टू बॅक 2 चौकार ठोकते आणि 2 चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन बसते 8 या धावसंख्येवरती हा चेंडू यावेळेस गॅप शेट सिलेक्शन पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट आहे चेंडू यावेळेस सीमा गाठतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्रस्थापित करतोय हा फलंदाज महेश तर अक्षय ठोंबरे याला विनंती असणारे आपण सवलतीच्या कक्षात येऊन स्थान व्हायचं आहे या दरम्यान पहिली हॅट्रिक प्रस्थापित करतोय महेश बॅक टू बॅक 3 चौकार टाकले आहेत आणि चांगली सुरुवात मैदानावरती दाखवली आहे ते मात्र मानेरे संघाटे आणि 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन बसते 12 या धावसंख्येवरती अप्रतिम लढत मैदानावरती ज्या प्रकारे P1चा फायदा उठवला जातोय मैदानावरती महेशच्या माध्यमातून मात्र थोडीशी खराब गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून हा चेंडू पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते क्षेत्र येते उचलते फेकते तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढताना तब्बल 14 धावा लागले थबरवरती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकामध्ये कितीचा आकडा मैदानावरती प्रस्थापित करेल हा एवढेच मानेरे संघ पहिल्या षटकामध्ये थोडीशी ठसाल कामगिरी गणेशच्या माध्यमातून पाहायला भेटते आहे दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू यावेळेस मोठा फटका क्षेत्र चेंडूवरती जज करत आहे मात्र यावेळेस प्रेक्षक बनून राहत आहे चेंडू पाहता पाहता लॉंगॉनच्या वरता बिग हिट साधा वेगळा वेळेस पाहतोय पण फलंदाज महेश बॅटमॅन षटकार ज्या प्रकारे 3 चौकार ठोकले होते मात्र दुसऱ्या चौथ्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 5व्या चेंडूवरती मोठा फटका दाबत आहे 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन बसते ती वेळेस 20 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन चेंडू वेगाने ठेवण्यात आहे पुन्हा एकदा एक चौकार षटक संबंध पहिल्या षटकाच्या कडेच मोठी एव्हरेज धावसंख्या उभारली तब्बल 24 धावा फलंदाज महेश फलंदाजांना धन्यवाद मास्टर पहिल्या षटकाच्या कडेच विचार केला तर पहिले 3 चौकार आल्यानंतर एक दुहेरी धावाने आणि एक षटकार आणि एक चौकार अशाच
मोठ्या फटक्यांच्या मदतीने धावसंख्या तब्बल 24 धावा कुठले गेलेत. पहिल्या पिवळच्या षटकामध्ये खूपच मागणी गोलंदाजी दाखवली गणेश या गोलंदाजाला. मात्र येणाऱ्या 4 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी दाखवायला लागेल. मात्र ते जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर नक्कीच येणाऱ्या 4 गोलंदाजांना अग्नी परीक्षा द्यावी लागेल याची माझी शंका आहे. कारण की एकीकडे विचार केला तर फलंदाजी चांगली होती मध्यवर्ती, मात्र महेश या फलंदाजीच्या माध्यमातून आणि धावांचा वेळेस प्लॅटफॉर्म चांगला बनवलाय यावेळेस पहिल्या षटकामध्ये. मात्र येणाऱ्या 4 षटकामध्ये चांगली जर फलंदाजी केली तर नक्कीच सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करू शकेल मानेरा संघ. या दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येते. गोलंदाज स्पर्शपणा मात्र अल्पेश याच्या हातामध्ये वेळेस गोलंदाजी सोपवली जाते. मात्र भरोसा दाखवलाय, आता भरोसाला कामगिरी दाखवायला लागेल. ज्या प्रकारे गणेशने खराब गोलंदाजी दाखवली त्या प्रकारे गोलंदाजी केली तर नक्कीच संकटामध्ये सापडू शकेल आपला संघ. मात्र पुल्ल्यांचा चेंडू पहिल्या चेंडूवरती ताकद दाखवते आपली फलंदाज आणि वेळेस चेंडू जाते षटकारासाठी. धन्यवाद डीजे मास्टर. ज्या प्रकारे महेशनं सुरुवात दाखवली होती त्या प्रकारे लहू आपली षटकारानं ताकद दाखवते मध्यमध्ये आणि 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. संघ जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. अल्पेश तयार होते. षटके दुसरा चेंडू पुन्हा एकदा ताकदीचा उभ्या गॅप सेट सिलेक्शन. चेंडूची आउटफील्ड फुल फास्ट आहे, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण त्या क्षेत्रामध्ये पाहायला भेटते आणि तब्बल 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवरती. अप्रतिम सुरुवात दर्जेदार लढत मध्यवर्ती पाहायला भेटते. मानेरा विपक्ष अंतरले अशी लढत, मात्र थोडासा बॅकफुटला अंतरले संघ आलाय कारण की धावसंख्या वेगाने ट्रॅव्हल होताना पाहतोय. पण किंवा मानेर संघाची रेवाल शीटचा उपयोग जोरदार अपेल पंचायत डिसिजन करायचं आहे. आता मात्र यावेळेस बॅटची एज लागते आणि एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या यावेळेस वाढताना पाहू आपण तब्बल 29 धावा सॉरी यावेळेस 33 धावा धावपळकावरती लागलेत. तेहतीस धावा लागेल धावपळकावरती. दरम्यान चौथा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अल्पेश तयार होते. हा चेंडू वेळेस पुन्हा एकदा वेळेस थोडस सन्मान देते चेंडूला आणि क्षेत्ररक्षक उचलते फेकते तोपर्यंत एक धाव अंकित केली जाते. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने वाढताना संघ जाऊन पोहोचला 34 या धावसंख्येवरती. मी म्हणेन दर्जेदार सुरुवात मध्यवर्ती दाखवले यावेळेस मानेरा संघाला. तब्बल उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी गोलंदाज अल्पेश या गोलंदाजाचा. आजच्या वेळेस पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने खेळून काढलाय. सिंगल मात्र गडबडते, दुसरीचा मानस दाखवला जाते. आता मात्र यावेळेस रनआउटचा धोका आणि पहिला धक्का मानेरा संघाला. फलंदाज पाहतोय पण लव बॅक टू द पवेलियन.
धन्यवाद डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 झटके बसलेत मी म्हणेन माणेरा संघाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विजय केला तर धावसंख्या दाबालवरती 35 धावा आणि 2 गडी बाद झाल्यात त्यावेळेस माणेरा संघाच्या. ज्या प्रकारे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला त्या प्रकारे येणारा फलंदाज मोठ्या फटक्या खेळण्याच्या नादात बाद झाला आणि यावेळेस 2 झटके माणेरा संघाला बसतात. संतोष ठोंबरे यांना विनंती कसं आपण मंचावरती यायचं आहे. दरम्यान 2 षटकांचा इथे खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 35 धावा लागत आपल्याकडे. नंतर 5 षटकांच्या सामन्यामध्ये कितीपर्यंत मजल गाठेल हा माणेरा संघ पाहण्याचा प्रश्न. तिसरा गोलंदाज इथे विनायक याच्या वरती भरोसा दाखवला आहे. मात्र अल्पेशने चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन. तब्बल आपल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. ज्या प्रकारे गणेशने मागणी गोलंदाजी दाखवली ती मात्र आपल्या अल्पेशने चांगली गोलंदाजी दाखवली. मात्र येणाऱ्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी दाखवायला गेले तर मात्र गोलंदाज विनायक या गोलंदाजाला पाचारण केलं जात आहे. स्ट्रायकरवरती ज्याने धडाके फलंदाजी केली आहे फलंदाज महेश. हा चेंडू पाहावा लागेल. दिशाहीन चेंडू दिशेला येतोय का हा चेंडू मात्र ऑफ स्टंप चढून जात आहे आणि स्वेर एक अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना पाहू. पण तब्बल 36 धावा धाबालकावरती लागल्यात. 36 धावा लागल्यात. विनायकने मात्र पहिला चेंडू स्वेर फेकले आहेत. मात्र येणाऱ्या 6 चेंडूवरती चांगली गोलंदाजी दाखवा लागेल तर मात्र गोलंदाज विनायक या गोलंदाजाला. दरम्यान पहिले चेंडू करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येते. गोलंदाज विनायक पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने मार करण्यासाठी सज्ज. हा चेंडू बऱ्याच कलाव्यात क्षेत्र एक चेंडूवरती मात्र यावेळेस प्रेक्षक बनवून जात आहे. त्यावेळेस महेश बॅटमॅनला ब्रँडेड षटकार. यावेळेस अंकुश बॅटमॅन आलाय तर 6 धावा लागतात अंकुशला आणि 6 धावा लागतात संघाला आणि 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वेगाने ठरवली होताना पाहतोय. पण 42 धावा धाबालकावरती लागल्यात. 42 धावांचा उच्चांक गाठताना पाहू शकतो आपण यावेळेस माणेरा संघाला. कारण विचार केला तर या स्पर्धेचा उच्चांक तब्बल 62 धावा काकडवाड संघाच्या. हा चेंडू पुन्हा एकदा भिटकावून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार अंकुश बॅटमधला मनगडी ताकदीचा उपयोग. धन्यवाद डीजे. विचार केला तर माणेरे संघाचे जेवढे आणि फलंदाज येतात मोठे पटके खेळूनच आपला हाफ काउंट ओपन केला जातात. महेश या फलंदाजानं चौकारानं खाता गोल गेला होता. लवून षटकारानं आणि विकी मात्र बाद झाला होता मी म्हणेन. मात्र अंकुशनं 6 धावेने खाता केलं आणि बॅक टू बॅक 2 षटकार टाकलेत आणि हॅट्रिकच्या अंबरवरती येऊन टेपलाय फलंदाज अंकुश. तयार शॉर्ट पिच चेंडू बऱ्याच काय क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये तैनात मात्र चुकीला माफी नाही. प्रायचित्त बघायला लागेल. जेल जमिनीला दान होते आणि तब्बल 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. विचार केला तर ज्या प्रकारे बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते त्या फलंदाज अंकुश या फलंदाजानं त्याला जीवनदान देणं तितकंच मागात पडू शकेल ते मात्र अंतर्गत संघाला. कारण की विचार करता अंकुशनं विस्फोटक फलंदाजी दाखवले आणि त्याच्यासारख्या फलंदाजाला जीवनदान देणं खूपच मागणं ठरणार आहे. मात्र झेलची किंमत कित्येक मैदानावरती कित्येक सामन्यामध्ये आहे. कित्येक संघाला माहिती आहे आणि प्रत्युत्तर देते फलंदाज. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरला एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार अंकुश बॅटमॅनचा. धन्यवाद डीजे मास्टर. जशाच तसे प्रत्युत्तर माझ्यावरती अंकुशच्या बॅटमॅनचा पात्र पाडा. मी कित्येक सामने पाहिले आहेत ज्या प्रकारे ज्या फलंदाजाचा झेल सोडला जाते तो फलंदाज अटॅकिंग क्रिकेट नेहमीच दाखवत आहे आणि तशीच कला यावेळेस दाखवले मी म्हणेन अंकुश या फलंदाजाला. आणि 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 56 या धावसंख्येवरती आपण मारे संघाची. दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा भिडकावून देत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जज करत आहे. आता मात्र कोण पावला गेल्या वेळेस पुन्हा एकदा तीच चुकी आहे. अंकुशनं मात्र आग उघडले. पुन्हा एकदा एक षटकार. चुकीला माफी नाही आणि वेळेस षटकार चूक दाखवली त्या क्षेत्ररक्षकानं. वेळेस विचार केला तर षटकाराच्या आतमध्ये जर जज केला तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता आणि दुसरा जीवनदान या फलंदाजाला आणि 6 धावेच्या मदतीनं 62 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट केला आहे. मोठा फटका
वन बाउंड चेंडूला फील करत तोपर्यंत सिंगल धाव आणि दुसरीचा मानाचा ओव्हर फेक आहे मात्र सिंगल आणि सिंगलच्या मदतीने इथे मात्र षटक येथे संबंध झाला आणि 3 षटकांच्या आकडे संघाची धावसंख्या बाजूला तब्बल 63 धावा जबर करते. धावांचा उच्चांक 3 षटकामध्ये गाठला मी म्हणेन वेळेस मानेरा संघाला जबरदस्त फलंदाजी डीजे. नमस्कार नमस्कार म्हणलं धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटकांच्या अखेरीस विचार केला तर मानेऱ्या संघाने तब्बल धावांचा उच्चांक गाठलाय. तब्बल 63 धावा धावफलकात दिलेल्या आहेत. ज्या प्रकारे अंकुश फलंदाजाला जीवनदान भेटलं आणि त्याने साजेशी कामगिरी दाखवली. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. तर यावेळेस फलंदाजांना सुवर्ण संधी असणार आहे. जर निलेश दादा यांचं बॅनर आहे त्या बॅनरला जर चेंडू जर षटकारानं हिट केला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस बळीराम जुमारे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे सुवर्ण संधी लाभली आहे. सुवर्ण संधीचं सोनं करतील का माझ्यावरती फलंदाज हा मोठा प्रश्नचिन्ह. मला 3 षटकामध्ये 63 धावा लागल्यात. यावेळेस धावा टाकताना पात्रपणा मानेरा संघाला की त्यानं दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि स्ट्रायकरवरती फलंदाज पात्रपणा विस्फोटक खेळी करणारा फलंदाज अंकुश म्हणजे जलपेश तयार झालाय. अप्रतिम चेंडूपैकी लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धावा लाभेल आणि सिंगलच्या यावेळेस बॅट करचा इशारा येते पंचगणला आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 64 या धावसंख्येवरती. 64 धावा लागले. धावांचा उच्चांक माझ्यावरती गाठला मी म्हणेन मानेऱ्या संघाला. कारण की यापुढे विचार केला तर काकडवाड संघाचा तब्बल 62 धावाचा उच्चांक होता. मात्र वेळेस 3च षटकामध्ये गाठलाय मी म्हणेन या मानेऱ्या संघाला. मात्र येणारे 2 षटक बाकी असणार आहेत. दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू वेळेस भिडकावून दिलाय. मोठा फटका येत आहे. क्षेत्र चेंडूवरती जज करताय. आता मात्र कोणती चूक दाखवत नाही. यावेळेस 3रा धक्का मानेऱ्या संघाला. फलंदाज धन्यवाद डीजे मास्टर. 3रा धक्का मैदानावरती बसतोय. तो मात्र मानेऱ्या संघाला विचार केला अल्पेश चांगली गोलंदाजी दाखवत आहे. जबरदस्त दुसऱ्या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली आणि वेळेस चांगली स्थितीमध्ये पाहायला भेटते. तो मात्र वेळेस अंतरली संघ कारण की 2 चेंडू फेकले ते करून अप्रतिम गोलंदाजीचं विश्लेषण दाखवलं आहे. हा चेंडू वेळेस जोरदार अपील पंच उचलून जातात. अजून एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र विकेट हॅट्रिक ठोकले तर रायबा हजारी यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आले मी म्हणेन गोलंदाज अल्पेश. धावसंख्या स्थिर पावसाला पण 64 या धावसंख्येवरती तब्बल 4 गडी बाद झाले आहेत. ते मात्र मानेरा संघाचे. आता मात्र मधल्या फळीचे फलंदाज मध्यवर्ती पाहायला भेटेल विजय आणि यावेळेस नवीन फलंदाज शिवाजी. अंकुशनं मात्र चांगली फलंदाजी केली, आपल्या संघाला चांगला प्लॅटफॉर्म बनवून दिला आणि तो फलंदाजी एलबी ओव्हर मध्ये प्लेस बाद झालाय. नवीन फलंदाज सायकेवरती शिवाजी अल्पेश हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हा चेंडू यावेळेस यशस्वी थोडीशी चूक दाखवत आहे. मात्र वेळेस निर्धाव चेंडू सांगता कमबॅक नाही षटक मी म्हणेन या षटकामध्ये दाखवलाय अल्पेशला. कारण की 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केले आणि 2 फलंदाज बाद केलेत आणि धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न पूर्णपणे सुरळीत चालताना पाहतोय. पण अल्पेश या गोलंदाजाला जबरदस्त कमबॅक नाही गोलंदाजी मैदानावरती दाखवून दिले. मैदानावरती 10 का दम दाखवून दिला अल्पेशला. दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा त्याच लेंथ आणि लाईनने गोलंदाजी केली आहे आणि वेळेस यशरक्षक थोडीशी खराब कामगिरी दाखवत आहे आणि बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या वाढताना संघाची धावसंख्या जाऊन बसले ती वेळेस 65 या धावसंख्येवरती. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर वेळेस 5व्या क्रमांकाचा फलंदाज झालेला विजय. मात्र विजय केला तर दोन्ही फलंदाज सेटअप नसणार आहेत त्याने अनुषंगाने मात्र चांगली कामगिरी दाखवू शकत नाही. मध्यवर्ती शिवाजीचा विजय केला बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू केला म्हणजे बाईकची स्वरूपात सिंगल लाभली आणि मात्र स्ट्राईक रोटर जातोय विजयच्या खात्यामध्ये स्ट्राईक येतोय. तब्बल वेळेस षटकातील शेवटचा चेंडू स्टेप आउट खेळतात कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने खेळून काढतात. क्षेत्र चेंडूवरती येते उचलते फेकते तोपर्यंत सिंगल धाव. षटकातील संबंध कमबॅक मॅच षटकात आले. या षटकामध्ये विचार केला तर 3 धावा खर्च केल्या गोलंदाजाला आणि 2 गडी बाद केले यशस्वी ठरला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाबल करते लागल्या 66 धावा मानेऱ्या संघाच्या. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. चौथं षटक अप्रतिम वेगळा अल्पेश गोलंदाजाला. त्याने 2 षटक वेगळ्या आणि 2 षटकांमध्ये त्यानं धावांचा विजय केला तर 13 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये आणि तब्बल 3 गडी बाद केले ते शूटरला. मात्र विजय केला तर 4 गडी बाद केले त्या गोलंदाजाला. मात्र विजय केला तर विनायक या गोलंदाजानं 27 धावा आणि गणेशनं 24 धावा खर्च केल्या आणि वेळेस शेवटचं षटक गिरीशच्या माध्यमातून फेकले जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 66 धावा लागले दबळगोळते मानेऱ्या संघाच्या. स्लोगाचं शेवटचं षटक या षटकामध्ये आणण्याची नित्यंत गरज असणार आहे. कार्पेट रायच्या सहाय्याने केलं काढला एक क्षेत्र चेंडूवरती जोरात येत आहे उचलते फेकते रनआउटचा धोका. प्लेस धोका मात्र टळलाय मी म्हणेन आणि तब्बल 1 धाव सहज कंप्लीट केली जात आहे. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धाव्याच्या मध्ये त्यांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र वेळेचा 68 या धावसंख्येवरती. स्ट्रायकरवरती फलंदाज विजय या फलंदाजानं 2 धावीने आपला अकाउंट ओपन केलं आहे. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी मैदानामध्ये गिरीश गोलंदाजी करत आहे. दरम्यान दुसरा चेंडू स्टेप आउट केलाय मोठा फटका येत आहे मनगळी टाकते चौकात आसमानी टोळा चेंडू पाहता लॉंग वे षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी दाखवताना पाहतोय फलंदाज विजय या फलंदाजाला आणि धावांचा विचार केला तर 74 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट केला पुन्हा एकदा मोठा फटका येत आहे बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज विजयच्या बॅट मधला. धन्यवाद विजय. तर षटकाराच्या मध्ये तब्बल 80 धावा धाबळगती लागल्या त्या मानेऱ्या संघाच्या. अप्रतिम फलंदाजी धावांचा वेळेस सहसा डोंगर रचला गेलाय मैदानावरती मानेऱ्या संघाच्या मध्ये. दरम्यान पुढचा चेंडू हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बोलल्यांचा चेंडू
मोठा फटका बॅक टू बॅक 3 षटकार पहिलीच षटकार हॅट्रिक फलंदाज पदार्पण विजयच्या बॅटमधला तर सर दुसरी विकेट हॅट्रिक मी म्हणेन कारण की योगेश मडवे आम्हाला ज्या वेळेस माहिती पुरवतात का दुसरी विकेट हॅट्रिक इथे प्रस्थापित केलाय फलंदाज पदार्पण विजयच्या बॅटमधला त्यामुळे पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा मोठा पडगा चेंडू बऱ्याच काळा बॅट क्षेत्र चेंडूवरती 1-1 चेंडूला फील करताय तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या आहेत तिसरीचा माणूस दाखवला जात आहे मात्र धाडस काय करू शकत नाही आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढताना तब्बल 88 धावा धावगती लागल्यात उर्वरित विचार केला तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी 88 धावांचा सहसा डोंगर मैदानावरती रचला गेलाय मानेर संघाच्या माध्यमातून अटॅकिंग क्रिकेट पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटला आणि त्यापासून सुरुवात खरं तर झाली आणि शेवट सुद्धा त्याच रीतीने मात्र वेळेस बऱ्याच काढावे आहेत जज करतात क्षेत्रजात मात्र चूक दाखवली मानेरच वेळेस अंतरली संघाच्या या क्षेत्रजन आणि तब्बल 2 धावा सहजगत्या पूर्ण आणि 2 धावांच्या मदतीने तब्बल धावांचा विचार केला 90 धावा धावपर किती लागल्यात आणि 91 धावांचं आव्हान असणार आहे प्लेस मानेर संघाकडे विचार केला तर अंतरली संघानं ज्यावेळी झेल सोडलं आणि तीच चूक दाखवली आणि त्या अनुषंगाने 90 धावा एक धावपर किती लागल्या आणि 91 धावांचं आव्हान कशाने पार करेल हा अंतरली संघ ऐका आमचे साथी समालोचक जगदीश पाटील थँक्यू आदेश थँक्यू योगेश तर आपण सामना बघता यावेळेस मात्र दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या फेरीतील 6 आणि शेवटचा सामना तर याच्यानंतर सामना असणार आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पागऱ्याचा पाडा विपक्ष काकडवाल या दोन संघामध्ये ऍज अ कॅप्टन दोन्ही संघाचे संघ आहेत या आमच्या मंचावरती नाण्यापैकी 5.5 पागऱ्याचा पाडा विपक्ष काकडवाल या दोन संघामध्ये आहे सामना सुरू करा आपण जास्त वेळ घेऊ नका मैदानामध्ये पाचारण करा दोन्ही फलंदाज जाऊ द्या मैदानामध्ये अंतरली संघ ज्याने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती 90 धावा एकवटल्यात मानेरे संघाने आणि 91 धावांचं मोठं लक्ष या 5 षटकामध्ये जर विचार केला तर सर्वोच्च धावसंख्या निमणे नोंदवली या स्पर्धेतील आजच्या पहिल्या दिवसातील मोठी धावसंख्या बघतोय आपण 91 धावा मात्र 91 धावा 5 षटकामध्ये कराव्या लागतील 18.20 च्या सरासरीने आस्किंग रन रेट हा प्रति षटकामध्ये ठेवावा लागेल धावांचा पाठलाग करावा लागेल या वेळेस या अंतरली संघाला मी म्हणेन अंतरली संघाचा निर्णय होता चुकीचा असेल का तर प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होता मात्र त्यांच्या गोलंदाजाने केलेले कैरात या धावांची मात्र त्या धावा कुठल्या गेल्यात मानेरे संघाकडून अतिशय चांगली फलंदाजी बघितली या मानेरे संघाच्या फलंदाजाकडून खास करून ज्याने विजय असेल त्याने मात्र चांगली धावसंख्या उभारली त्याच्यानंतर अंकुश याने 4 षटकार दाखवले होते अतिशय चांगली फलंदाजी केली होती मात्र त्या फलंदाजीचं सातत्य ठेवावं लागेल या वेळेस तर पुढचा सामना फक्त 4 षटकांचा राहील या आपण दोघे संघाचे संघ आहेत पागऱ्याचा पाडा आणि काकडवाल नेक्स्ट मॅच 4 ओव्हर्स ओनली फक्त 4 षटकांचा सामना असेल
तर हा चेंडू पहिला चेंडू थोडस बॅकफुटला झाला होता आणि पहिला चेंडू ऑफस्टिक वरती फेकलाय. तर पहिला चेंडू निर्धाव सांगता झाली आहे. या निर्धाव चेंडूची सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. पंढरीनाथ आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये अंतरली संघाच्या. मात्र 91 डावांचा डिफेन्स करतील का या निर्धारित 5 षटकामध्ये. अपडेट करणे हा चेंडू अतिशय सुरेख लाईन होती. गुडलँड स्पॉट वरती चेंडू फेकलाय आणि चेंडू पडल्यानंतर बघा उचली घेतोय आणि सरळ मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज ऋषिकेश भोईर. तर कर्णधार या पण काकडोल संघ आणि पागऱ्याचा पाडा जास्त वेळ करू नका. याचा आहे पुन्हा एकदा बॅकफुटला झालाय. वीरेंद्र सेवक स्टाईल नो मॅच स्टँडर्ड दॅट्स फॉर रन. तर पहिला चौकार बघतो आपण यावेळेस फलंदाज होता पंढरीनाथ जो बॅक टू बॅक 2 चेंडू केलाय आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार प्रस्थापित करतात. तर यावेळेस आपण बघू शकता मी मगाशी सांगितलं होतं की डोंबिवली विभागामध्ये सोनारपाडा गावामध्ये स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान अशी एक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत मात्र पाण्याची मागणी असते. पाणी पुरवलं जात आहे फ्री ऑफ कॉस्ट मोफत पाणी पुरवले जाते. मग त्या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असो मात्र त्यांच्या तर्फे ही पाण्याची मागणी पुरवली जाते. अत्यंत चांगली कल्पना आहे. सर्वात पुण्याचं काम विविधनं केलंय सोनारपाडा टीमने स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान या युवकाने. तर नाणेफेकी होत आहे 2 संघामध्ये. 4 षटकांचा सामना असणार आहे. काकडोल बनामा पागऱ्याचा पाडा. तर नाणेफेकी जिंकले काकडोल संघाने. चेंडू आज येत आहे. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देत आहे पहिला गडीगारात. त्याच्यानंतर स्पर्धेमध्ये बघितलं तर सर्वांना सुवर्ण संधी असणार आहे. जे आमचे लाडके प्रेक्षक 4 दिवस येतील या स्पर्धेमध्ये त्यांना मात्र सुवर्ण संधी असणार आहे. कारण 147 रुपये आपण फक्त लकी ड्रॉ पाडा आणि एक गाडी आमच्या मंचावरती बाईक आपण बघू शकता. यावेळेस ज्युपिटर स्कूटी मंचावरती व्हाईट कलरची अतिशय चांगली गाडी बघू शकता. 147 रुपयामध्ये आहे. कारण आपण 147 रुपयाचा लकी ड्रॉ काढला तर आपण लकी असाल तर शेवटच्या दिवशी आपलं नाव पुढे येईल. आणि ही जी गाडी आहे यावेळेस मात्र 70 ते 75 हजार रुपये किमतीची गाडी आपण घेऊन जाऊ शकाल. हा चेंडू शॉर्ट पिच होता. हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू सिली मिडॉलला आलाय आणि षटक मात्र समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात मात्र दमदार गोलंदाजी केली आहे. ऋषिकेश भोईरेने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. तर पहिलं षटक संपलाय. फक्त 4 धावा लागल्या दापळकावरती. एक मात्र चौकार बघितला होता फलंदाज पंढरीनाथ याच्या बॅट मधून आणि निश्चितच पहिला गडी बाद झाला होता 5व्या चेंडूवरती. बंडाऊनचा फलंदाज अल्पेश मैदानामध्ये येतोय. तर सलामीचा फलंदाज गणेश ज्याला अद्याप आपला कात फॉलो करायचं आहे. बघा 91 धावांचं लक्ष ठेवलंय आणि पहिल्या षटकात मात्र फक्त 4 धावा आल्या. त्यामुळे निश्चितच दबाव असणाऱ्या संघावरती पिटूचं दुसरं षटक. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून चेंडू खेळतोय कव्हर पॉइंटला मात्र चेंडू रोखू शकला नाहीये कोणताही फलंदाज. दुसरा चौकार.
नो मिस्टेक दुसरा गडी बाद आमदार संघाचा
बॅट मधून षटकार आलाय. मी म्हटलं होतं षटकार मायने राखणार नाहीये, फक्त धावसंख्या पुढे नेईल, तुम्हाला जिंकण्याची आशा कमी आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन स्टप आउट झाला होता, मात्र चेंडू निर्धाव फेकला गेलाय. बघा ज्या कैलासनी 4थ्या क्रमांकावरती येऊन फलंदाजी केली आहे, मात्र हा फलंदाज जर ओपनिंगला आला असता तर धावा आल्या असत्या, मात्र जर तरला महत्व नाही आहे. मात्र कैलासने 4थ्या क्रमांकावर छान फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि आता मात्र पूर्णपणे सामना जिंकण्याच्या उंबाट्यावर यावेळेचा जय मल्हार क्रिकेट संघ मानेरे संघ, ज्याने 91 धावांचं लक्ष ठेवलं होतं. निर्धारित 30 चेंडूवरती 91 धावा करायच्या होत्या त्या अंतर्ली संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि चौकार, पुन्हा एक चौकार बघतोय. हॅलो, चौकार बघितला चेंडूवरती, मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू सरळ रेषेत लॉंग लॉंग. दिस इज 6 रन. थांबा, पण तर सामना संपलाय, सामना फिनिश केलाय. मी म्हणे सामना येथे कैलासाने चौकार षटकार मारून आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मात्र ते चौकार पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आले असते तर सामन्याला फार मजा आली असते. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता मैदानावरती सामना 4 षटकांचा असेल. मात्र पंचांना विनंती आहे की आपण टाइम लावा. 4 षटकं फेकण्यासाठी फक्त 20 मिनिटाचा अवधी द्या, नाहीतर सामने होणं फार कठीण होईल. कारण संध्याकाळ लवकर होते, त्यामुळे निश्चितच सामने होणार नाहीयेत. तर आपण टाइम लावा. या सामन्याचा मानकरी ठरतोय या ठिकाणी अंकुश, ज्याने ऑलराऊंडर प्रदर्शन केलंय. अतिशय चांगली फलंदाजी आणि अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. अंकुश भोईर या सामन्याचा नायक, या सामन्याचा हिरो ठरलाय. तर प्लीज कम ऑन दी स्टेज अँड कलेक्ट टू द ट्रॉफीज. तर 8 चेंडूमध्ये 28 धावांची मॅरेथॉन इनिंग केलं अंकुश जय मल्हार मानेरे संघाचा. आपण कुठे असाल